महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीला रेल्वे पोलिसांकडून अटक, 8 तोळ्याचे दागिने केले हस्तगत। ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केली असून तिच्याकडून पोलिसांनी 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत। 12 गुन्ह्यातील 8 तोळे दागिन्यांचा ऐवजसुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे। महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यासाठी ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्यभागातील डब्याची निवड करायची। चोरी करण्याच्या तिच्या याच पद्धतीने तिने पोलिसांच्या जाळ्यात सापडली। अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या। ठाणे लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या। महिलांच्या तक्रारी वाढू लागल्याने वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले। त्यानुसार दुसाने यांनी विशेष पथक तयार करून या गुन्ह्यांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले। त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावर साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली। फलाटावरील CCTV तपासले, मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। 20 दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते। अर्चना दुसाने यांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता या पथकाला एका 26 वर्षीय तरुणीवर संशय आला असता त्यांनी तिला ताब्यात घेतले। तिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासमोर उभे केले असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या। तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून 77.240 मिलीग्रॅम वजनांच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे। या दागिन्यांचे बाजारभावानुसार एकूण किंमत 5,04,300 एवढी आहे। या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकर, पोलीस उपनिरीक्षक संजय मडव, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, महिला पोलीस हवालदार साक्षी सावंत, पोलीस शिपाई मीर जावेद नदाफ, राकेश गोसावी, हर्षद गायकवाड, नितीन सरवदे, अक्षय रणसिंग, अमोल मोरे यांनी भाग घेतला। आरोपीकडून सर्व गुन्ह्यांची उकल झाली असून एका प्रकरणाव्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलच्या महिला राखीव मधला डब्बा निवडत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले।